आणि आताची एक महत्त्वाची बातमी, रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर ईडीनं धाड टाकलेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। ईडीचं पथक बारामती अॅग्रोमध्ये दाखल झालेलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि आता ईडीच्या या धाड सत्रामधून कुठली माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। बारामती अॅग्रोचे सीईओ हे रोहित पवार आहेत आणि त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकची माहिती आहे? बारामती अॅग्रोवर ईडीनं धाड टाकलेली आहे, सध्या काय माहिती मिळते? श्वेताजी, प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार ईडीनं बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत तपासाला सुरुवात केलेली आहे आणि पुणे, बारामती आणि इतर काही ठिकाणी ईडीकडून 6 ठिकाणी हे सर्च ऑपरेशन केलं जाते। बारामती अॅग्रो कंपनीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीचा आरोप आहे आणि मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अॅग्रो कंपनी जी आहे ती अडचणीत आलेली होती, वादात आलेली होती। संबंधित यंत्रणेकडून कारवाई झाल्यानंतर हायकोर्टाकडून रोहित पवार यांना दिलासा मिळालेला होता। मात्र आता ईडीनं यामध्ये ऍक्शनला सुरुवात केलेली आहे आणि रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। कारण बारामती अॅग्रो कंपनी रोहित पवार हे स्वतः चालवतात आणि आता ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला आहे। याआधी आपण पाहिलं तर आयकर विभाग असेल किंवा जे काही वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांनी सुद्धा बारामती अॅग्रो प्रकरणामध्ये कारवाईचं पाऊल उचललेलं होतं। मात्र रोहित पवार यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि दिलासा मिळवलेला होता। मात्र आता ईडीनं यामध्ये कारवाईला सुरुवात केलेली आहे। पुणे, बारामती आणि इतर काही ठिकाणी एकूण 6 ठिकाणी हे सर्च ऑपरेशन केलं जाते अशी माहिती ईडीच्या सूत्रांकडून मिळते आहे। आणि या सर्च ऑपरेशनमध्ये बारामती अॅग्रो कंपनीशी काही संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्या घरी आणि कार्यालयात सुद्धा हे सर्च ऑपरेशन केलं जाते। त्यामुळे बारामती अॅग्रो कंपनीचा नेमका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये रोल काय आणि रोहित पवार यांच्या संबंधित ही कंपनी असल्यामुळे येत्या काळामध्ये काय नेमकं कारवाईचं पाऊल ईडीकडून उचललं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार बारामती अॅग्रो त्यामुळे आता ईडीकडून काय समोर माहिती येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कृष्णा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।